वाव, मस्त वास झालाय रे. गॅस मोठा करू जरा. करा. रेडी झालेला आहे ठेपला. पलटी मारली की झालं. जरा थोडंसं तूप वरून. डन. डन. हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? सॉस, चटणी, दही जे आवडेल त्याच्याबरोबर. ओके, घेऊन घ्या साहित्य आणि कृती. कोथिंबीर मसाला ठेपला यासाठी लागणारे साहित्य: तांदूळाचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसन, चिरलेला लसूण, भाजून किसलेलं खोबरं, भाजलेले तीळ, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर, साजूक तूप, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये अर्धी वाटी बेसन, पाव वाटी तांदूळाचं पीठ, मीठ, हळद, लाल तिखट, 1 चमचा कच्चं तेल आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. दुसऱ्या बाउलमध्ये किसलेलं खोबरं घेऊन त्यामध्ये भाजून घेतलेले तीळ, चिरलेला लसूण, मीठ, लाल तिखट आणि हळद घालून वाटण करून घ्यावं. तयार सारणात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. मळलेल्या पिठाची गोल पारी लाटून खोबऱ्याचं सारण त्यामध्ये भरून पारीच्या सर्व कडा नीट बंद करून हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी. पॅन गरम करून कोथिंबीर मसाला ठेपला साजूक तुपावर शॅलो फ्राय करावा आणि आवडत्या सॉस बरोबर सर्व्ह करावा.